नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता घरामधलं वातावरण खूप छान झालेलं आहे. कारण तेजस्विनी म्हणजे सखीची खरी आई सगळ्यांना खूप सांभाळून घेत आहे, सगळ्यांशी खूप प्रेमाने वागत आहे. कोणाला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टी ती पाहत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सगळ्यांसाठी आता गरमागरम साबुदाण्याची खिचडी तेजस्विनीने बनवलेली आहे. आणि जेव्हा डायनिंग टेबलवरती उर्मिला, मीनाक्षी त्याचबरोबर गौतम हे सगळेजण बसलेले आहेत आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता सगळे खिचडी खात असतात आणि त्यांचं लक्ष हे फक्त खिचडीकडे असतं. मग त्यांना आवर्जून इकडे तेजस्विनी विचारू लागते की कशी झाली खिचडी. ते दोघं जण काहीच बोलत नाहीयेत, ह्या दोघेही पाहत असतात. आणि मग मात्र ते दोघंही म्हणू लागतात की खरंच खूप छान झालेली आहे खिचडी, एकदम भारी झालेली आहे. तो वाफाळलेला बटाटा, त्याचबरोबर हे दाण्याचं कूट आणि मऊ लुसलुशीत साबुदाणा हे सगळं ते दोघं जण कौतुक करत असतात. तेव्हा मात्र इकडे तेजस्विनी म्हणत असते, बघितलं का, म्हणजे तुमच्या दोघींचे नवरे अजूनही त्यांची काही नौटंकी कमी झालेली नाहीये. जसे पहिले होते ना तसेच आताही आहेत. तेव्हा मात्र मीनाक्षी आणि उर्मिला दोघीही पाहत असतात, दोघीही म्हणत असतात की बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात येते का. आणि त्याच वेळी इकडे ती म्हणते, लक्षात येते का. गौतम म्हणतो की नौटंकीवरून आठवलं, कान्हा कुठं आहे. आणि मग सगळेजण पाहू लागतात कान्हा कुठं गेलाय. काल कान्हाने जे काही नौटंकी केलेली आहे हे सगळ्यांना आठवत असतं आणि ते बोलत असतात. त्यावेळेस सगळेजण म्हणत असतात, नौटंकी म्हणजे कान्हा, हे काय बोलताय तुम्ही, असं नाही बोललं पाहिजे ना, म्हणजे कान्हाच्या बाबतीत असा विचार नाही केला पाहिजे. हा विचार सगळ्यांच्या डोक्यात सुरू असतो. मीनाक्षी म्हणत असते हो हो. आणि मग त्याच वेळी तिथे मीनाक्षी म्हणते की कसं आहे माहितीये का, स्वतः तेजस्विनी वहिनी म्हणजे या कामत एम्पायरच्या मालकीन यांनी स्वतः कान्हा आणि सखीला बाहेर फिरायला जायला सांगितले म्हटल्यावर आता त्या दोघांचा आनंद किती असणार आहे ते आपल्याला माहितीच आहे. दोघ जण फिरायला जाणार आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सगळेजण बोलत असतात आणि मग हर्षदा तिथे येते आणि ती म्हणू लागते की मला एकच गोष्ट सांगायची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सगळे कुठेतरी फिरून या. मग लगेचच उर्मिला म्हणायला सुरुवात करते, हो ना, खूप दिवस झालं. आणि मीनाक्षी म्हणते, माझं तर ना, मी इतकी वर्ष झालं मी साधं माझ्या माहेरी पण गेलेली नाही. तेव्हा तेजस्विनी म्हणते, अगदी बरोबर बोललीस हर्षला. आणि हर्षदाला ती स्वतः खिचडी देते खायला. एवढं प्रेमाने त्या हर्षदा बरोबर वागत आहे. पण हर्षदा एवढी ही आहे की तिने सरकारला मिळालेली आहे आणि हा सगळा प्लॅन हर्षदाने मुद्दामहून केलेला आहे. तिने हे सगळं जाणून बुजून करत आहे. ही गोष्ट कोणाच्याच लक्षात येत नाही. मीनाक्षी म्हणते की चालेल, आपण जाऊया माहेरी. गौतम म्हणतो की हो चालेल. मग सगळेजण बोलत असतात. त्याच वेळ लक्षात येतं. मग तेजस्विनीला म्हणू लागतात की कान्हा आणि सखी बाहेर जाणार आहेत. मग आता उर्मिला आणि हे जाणार आहेत. गौतम म्हणतो की नाही वहिनी, तुम्ही एकटाच राहाल घरी, नको तसं. गौतम आणि त्याचबरोबर शिव दोघंही सांगू लागतात की नको, तसं नको, तुम्ही एकट्या राहाल. तेव्हा लगेचच तेजस्विनी म्हणते की मी काय एकटी नसणार आहे, इथे आहे ना, माझ्या सोबत आहे, त्याचबरोबर काहीच हरकत नाहीये. हे सगळं जेव्हा घडत आहे आणि तेव्हा मात्र हर्षदा म्हणते की मी आहे ना त्यांच्यासोबत, काहीच काळजी करायची गरज नाही. मग मात्र हर्षदा म्हणलेली आहे हे पाहून तेजस्विनीलाही बरं वाटतं. आणि असं काय करताय रे, माझंच घर आहे, माझ्या घरात राहायची कसली आली भीती, असं ती सांगत असते. परंतु तिला कुठं माहितीये की याचे परिणाम काय होणार आहेत किंवा या सगळ्यामुळं काय गोंधळ होणार आहे, ही गोष्ट मात्र माहिती नाही. इकडे कान्हा मात्र आवरून तयार झालेला आहे आणि तो वाट बघत आहे की अजून सखी का आलेली नाही. तेव्हा कान्हा म्हणतो की सखी मॅडम, हे सगळं काय चाललंय, मला ना खरंच कळतच नाहीये तुमचं हे सगळं काय चाललेलं असतं. मी ना आता पुढच्या जन्मामध्ये असं ठरवणार आहे की मी बायको होणार आहे आणि ह्या जन्माचा सगळा बदला घेणार आहे. ते म्हणजे तुम्हाला मी उशीरपर्यंत वाट बघायला लावणार आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने मला वेटिंग करायला लावताय आणि जेव्हा सखी बाहेर येते आणि सखी बाहेर आल्यानंतर कान्हा तिच्याकडे पाहतो तेव्हा त्याची विकेटच पडलेली असते. तो मात्र सखीवरती जाम फिदा झालेला असतो आणि सखीकडे पाहून तो खुशी झालेला असतो. सखीचं जे रूप आहे ते पाहून मात्र बरंच त्याला छान वाटत असतं. इकडे मात्र सखी त्याच्याकडे पाहत असते आणि कान्हा म्हणतो की सखी. तेव्हा सखी म्हणते की सांगा मिस्टर कान्हा महाडिक, कशी दिसते तुमची बायको सखी कान्हा महाडिक. तेव्हा कान्हाला त्या क्षणी आठवतं, मा म्हणालेली असते की ज्या कान्हा महाडिक बनून तू तिच्याशी लग्न केलेलं आहे तिला माहिती तरी आहे का तुझी खरी ओळख काय येते. आणि जर कान्हा महाडिक हा जर असा असेल आणि तो जिवंतच नाहीये हे जेव्हा कळेल तेव्हा काय होईल याचा विचार केलायस का, असं म्हणत ती बोललेली आहे.
तेव्हा माझं हे बोलणं आठवतं तेव्हा कान्हा सखीला सांगू लागतो की सखी मॅडम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. पण सखी मात्र ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. सखीचं एकच सुरू झालेलं असतं की नाही, मला ते 3 मॅजिकल वर्ड्स बोलणार असशील, तू तुझ्या प्रेमाची कबुली देणार आहेस का? ते देणार असशील तरच मी ऐकून घेईल, अन्यथा मी ऐकून घेणार नाही. तेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे काना म्हणत असतो की सखी मॅडम, एकदा ऐका ना माझं, मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या. सखीला मात्र काहीच ऐकायचं नाहीये. ती म्हणते ते जर बोलणार नसशील तर तू बोलू नकोस, कारण मला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये तुझं. काना म्हणत असतो की काही झालं तरीही सखी मॅडम तुम्हाला ऐकावं लागेल. पण सखी ऐकायलाच तयार नाही. ती म्हणते की मला काहीच ऐकायचं नाहीये, चल तयार झालंयस ना, आता जाऊया आपण. असं म्हणत सखी निघालेली असते. काना खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा कानाला मात्र प्रश्न पडलेला आहे की मी काय करू. माझी खरी ओळख सखी मॅडमना मला सांगावी लागणार आहे. जर का मी सखी मॅडमना ही गोष्ट सांगू शकलो नाही तर खूप अवघड होईल, कारण तो धक्का त्यांच्यासाठी खूप मोठा असणार आहे की मी काना महाडिक नसून कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. इकडे आता सखी खाली आलेली आहे आणि तिला तेजस्विनी विचारते, अगं हे फोटोग्राफर वगैरे हे सगळं काय करतेस तू? तेव्हा मात्र सखी म्हणते की मला फोटो काढायचे तुझे. तेव्हा सगळ्यांना असं वाटत असतं की सखीने फोटोग्राफर बोलवलाय तो तिचे फोटो काढण्यासाठी स्वतःचे. पण सखीने मात्र त्यासाठी फोटोग्राफर बोलवलेला नसतो, तर सखीला इथे तिच्या आईचे फोटो काढायचे असतात. कारण ती म्हणते की इतकी वर्ष झालं मी हा फोटो इथे सरकारचा पाहते, त्यामुळं मला त्या आठवणी पुन्हा जाग्या होत्या. त्या आठवणी मला नको आहेत. माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे माझी आई इतक्या दिवसानंतर परत आली. आता सगळेजण आवरून आलेले असतात, सगळेजण पाहत असतात आणि म्हणत असतात की फोटोग्राफर का बोलवलाय, का जायच्या आधी फोटोशूट करायचंय, असं सगळ्यांनाच वाटत असतं. आणि त्याच वेळी इकडे तेजस्विनीने सखी आणि कानासाठी बास्केटमध्ये खाऊ सुद्धा भरून दिलेला असतो. काही फ्रुट्स असतात, त्याचबरोबर खिचडी असते आणि सांगितलेलं असतं की आवर्जून हे सगळं खा. त्याचबरोबर परशु आणि मीनाक्षी निघालेले आहेत आणि कान्हा आणि सखीच्या लक्षात येतं की आपण सगळेजण बाहेर जात आहोत, तेव्हा आई एकटीच असणार आहे. तर ते दोघं जण म्हणू लागतात की आमच्यासोबत चल. तेव्हा ती म्हणते की नाही, त्याची काही गरज नाहीये. मग आता फोटो काढायला तेजस्विनी एकटीचे फोटो काढायला सांगितलं जातं, तेव्हा तेजस्विनी मात्र नाही म्हणते. आणि मग ती म्हणते नको, मला काय वाटतं माहितीये का, गेली 10-12 वर्ष मी एकटीने काढलेले आहेत, माझं कुटुंब माझ्यासोबत हवंय, असं म्हणत ती सगळ्यांना बोलवत असते. आणि मग मात्र सखी म्हणते की चालेल. मग सगळेजण तिथे एकेकाला ती बोलवते आणि त्याच वेळी सखीचं म्हणणं असतं की ठीक आहे आपण सगळ्यांचा फोटो काढूया. पण हे तिघजण आल्यानंतर बाकी सगळेजण म्हणतात की तुमच्या तिघांचा फोटो काढा, बाकी सगळ्यांचे काही फोटो काढायची गरज नाही. आता फोटोग्राफर म्हणतो की ठीक आहे. आणि त्याचबरोबर सखी जेव्हा आईला म्हणत असते की चल आई माझ्याबरोबर चल, आमच्याबरोबर चल, पण सखीला आईचं एकच म्हणणं असतं की नाही नको, आहे ना हर्षिता घरी आहे आणि मी तिच्यासोबत आहे, इथे सेफ आहे आणि माझ्याच घरात येऊन मला कोण त्रास देणार आहे, मला कोणीच त्रास नाही देऊ शकत, असं ती सांगत राहते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत आणि सगळ्यांनाच काळजी वाटत असते. सगळ्यांनाच कळत नसतं की आता सखीची कशी समजूत घालायची. मग सखी म्हणते की ठीक आहे, पण मी जे काय सांगते ते लक्षात येते ना तुझ्या? बघा काही गोंधळ व्हायला नको. या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. मग फोटोग्राफर आता फोटो काढतो छान पद्धतीनं. या सगळ्या गोष्टी चालू आहेत, सगळेजण तिथं आहेत, सखी, कान्हा आणि त्याचबरोबर तेजस्विनी. या तिघींचाही फोटो काढला जातो, तिघांचाही. आणि मग त्याच वेळेस इकडे तेजस्विनी म्हणते की मी आहे तोपर्यंत फोटो दे, म्हणजे वेळ नको लावूस, असं ती सांगते. तेव्हा सखी म्हणते आई काय बोलतेस हे सगळं, असं का बोलते तू, असं नको बोलूस, असं ती आवर्जून सांगायला सुरुवात करते. हे सगळेजण इथं जमलेले आहेत आणि छान असा फोटो काढला जातो. सखी तिच्या आईसोबत एवढी खुश असते, तिला खूप छान वाटत असतं, कारण इतक्या दिवसानंतर तिला तिची आई भेटलेली आहे आणि त्या गोष्टीचा ती पुरेपूर आनंद घेत असते. सगळ्या गोष्टी अगदी मनापासून कळत असते. आणि त्याचबरोबर इकडे तिथे हर्षिता येते आणि हर्षिताची एवढी तेजस्विनीने स्वतःहून काळजी घेतलेली असते, पण तिला जराही काही वाटलेलं नसतं आणि तिला फक्त एवढंच पडलेलं असतं की जे काय घडतंय त्याच्यामध्ये आपला काय फायदा होतोय. हे सगळेजण गेलेले असतात. हर्षिता येते आणि म्हणते की मॅम तुम्ही एवढं सगळ्यांसाठी करता, या घरामध्ये आनंद पुन्हा आणलेला आहे तुम्ही आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत आमच्या सगळ्यांसाठी, त्यामुळं मला ना तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, असं म्हणत तिने म्हणते की ही माझ्या पैशातून, माहीत नाहीये तुम्हाला आवडेल का नाही, पण एक साधी अशी साडी आणलेली आहे, माझ्या स्वतःच्या पैशातून आणलेली आहे, असं म्हणत तिने ती साडी द्यायला येते.
आता जेव्हा ती साडी द्यायला आलेली आहे तेव्हा मात्र इकडे साडी द्यायला आल्यानंतर सखी आणि त्याचबरोबर कान्हा सगळेजण आता बाहेर गेलेले आहेत. सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. आणि मग मात्र साडी घेऊन आल्यावर ती साडी घेते आणि म्हणते की हो मी नेसते ही साडी, कारण तिचा तोच डाव असतो, काही झालं तरी हिला साडी नेसायला लावायची आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकवायचं. हा सगळा डाव आखलेला असतो तो म्हणजे सरकारने. कान्हा आणि सखी दोघंही एकमेकांबरोबर फोटो काढतात, खूप आनंदात आहेत, खूप छान पद्धतीने आता सगळेजण तिथे एन्जॉय करत आहेत. आणि आता हर्षिता आत गेलेली असते आणि त्याच वेळेस साडी नेसून तेजस्विनी येते आणि हर्षिताला आवाज देऊ लागते. हर्षिता मात्र शांतच असते, तिचा आवाज काही येत नाही. मग तेवढ्यातच एक भांडीवाली दारावर आलेली दिसते आणि ती भांडी घ्या म्हणत असते. ती हर्षिताला बोलवते पण हर्षिता मात्र नाहीये. मग तेजस्विनी स्वतः जाते आणि दरवाजा उघडते. दरवाजा उघडल्यावर ती म्हणते हो तुम्ही आलात, मला भांडी नको आहेत पण मी तुमची मदत करेन असं सांगितलं जातं. आणि तेव्हा ती म्हणते नाही तुम्हाला भांडी घ्यावीच लागतील, कसं आहे माहिती आहे का, मी फुकटचं कोणाचं काही घेत नाहीये. आणि असं म्हणत तिने बोलायला सुरुवात करते. कळलं का ताई? आणि त्या क्षणी इकडे तेजस्विनीच्या लक्षात येतं काय गोंधळ झालेला आहे, तिच्या घरात कोण घुसलंय, तर पुन्हा सरकार तिथं आलेली आहे. त्यामुळं तेजस्विनी मात्र खूप घाबरलेली असते. सरकारने हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे, ही गोष्ट बिचाऱ्या तेजस्विनीला माहीतच नाहीये. सरकार आता त्यांच्या घरात घुसलेली आहे आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सरकार आता इकडे तेजस्विनीला घेऊन, म्हणजे तेजस्विनीला तिने किडनॅप केलेला आहे आणि तेजस्विनीला घेऊन ती चाललेली असते आणि एका जंगलात आणलेला आहे. तेजस्विनीला ती मार मारते आणि त्याचबरोबर इकडे तेजस्विनीला ज्या पद्धतीने तिनं मारलेलं आहे, तिच्यावरती अटॅक करत आहे आणि तेजस्विनीला एका खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आणि तिला ती ढकलत असते. पण नेमकं घडतं असं की त्या दरीमध्ये तेजस्विनी न पडता मनस्विनी पडते. तेव्हा तेजस्विनी ओरडू लागते मनस्विनी मनस्विनी असं म्हणत ती ओरडत असते. पण तोपर्यंत मात्र इकडे आता तेजस्विनी पाहते आणि मनस्विनी मात्र खाली पडलेली असते. शेवटी नियतीने ती शिक्षा दिलेली असते. इकडे कान्हाच्या समोर सखीचं एकच सूर असतं की कान्हा महाडिक, मिस्टर कान्हा महाडिक एवढंच ती करत असते. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र कान्हा म्हणतो की बाद झालं, काय चाललंय तुमचं, कान्हा माडिक बाद झालं असं म्हणत कान्हा आरडाओरडा करू लागतो. आणि इकडे सखीला मात्र धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.